Hi friends, you are welcome to my YouTube channel Learn with Hemraj sir. In this video, we are going to learn the remaining part of the lesson and epitome of courage. ओके, तर आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिलं होतं की डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा जन्म झाल्यानंतर ते एक इतर मुलांप्रमाणेच एक खोडकर मुलगा होते आणि त्यांच्या आई वडिलांना सुद्धा हे कळलेलं नव्हतं की हा एक असा खोडकर असलेला मुलगा भविष्यामध्ये काहीतरी खूप महान कार्य करेल आणि जगातला खूप मोठा सायंटिस्ट होईल. परंतु पुढे त्याला डॉक्टर स्टीफन्सला मॅथमॅटिक्सची आवड असल्यामुळे आणि म्युझिकची आवड असल्यामुळे तो मॅथमॅटिक्स मध्ये पुढचं शिक्षण घ्यायची त्याची इच्छा होती. मात्र त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी डॉक्टर व्हावं, त्यांनी मेडिकल सायन्सचा अभ्यास करावा. परंतु तरीही त्यांनी मॅथमॅटिक्स मध्ये त्यांनी पुढचं शिक्षण करायचं ठरवलं. परंतु त्या ठिकाणी लंडनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्स मधून कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल नव्हता आणि त्यामुळे त्याला फिजिक्स मध्ये आपला स्टडी कंटिन्यू करावा लागला. तर पुढे मग वयाच्या 17व्या वर्षी त्यांना एक रेअर डिसीज म्हणजे एक दुर्मिळ रोग त्यांना झाला आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे त्यांनी ऍडवाइस मागितला तेव्हा त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना डायग्नोसिस केलं. त्यांनी ऍडवाइस केलं किंवा तुम्हाला एक अशा प्रकारचा रोग जडलेला आहे की जो खूप रेअर आहे, खूप दुर्मिळ आहे. म्हणजे हजारो लाखो लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीलाच हा रोग होत असतो. तर हा काय प्रकार आहे त्या रोगाचा, तर तो एक नर्वस सिस्टमचा रिलेटेड एक डिसीज आहे आणि त्यामुळे एक प्रकारचे अपंगत्व डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांना निर्माण झाले. एक त्यांचा जर समजा त्यांच्या माइंड, त्यांची बुद्धी जर सोडली तर बाकी इतर सर्व त्यांच्या बॉडीचे पार्ट्स जे होते ते काम करत नव्हते आणि त्यामुळे ते व्हील चेअरला खिळून बसलेले होते. परंतु तशाही परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या डिसीजवर मात करून त्यांनी आपला रिसर्च जो आहे, जो संशोधन आहे, ते काम त्यांनी पुढे ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता यानंतर आपण पुढे या पार्ट मध्ये पाहू हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टेन. तर प्लॅनेट मीन्स या भूतलावरती आणखी किती दिवस पर्यंत हा असामान्य माणूस आणखी किती दिवस पर्यंत असा जीवन जगेल हे काही निश्चित नव्हतं. दॅट वॉज अनसर्टेन. द prognosis was bad and the doctor said they could not do much. तर जे यांच्या बिमारीबद्दल, डॉक्टर स्टीफनच्या त्या डिसीज बद्दल जे डॉक्टर लोकांनी त्यांच्या हेल्थची जी फ्युचर कंडिशन आहे, प्रॉग्नोसिस म्हणजे फोरकास्ट ऑफ फ्युचर हेल्थ कंडिशन, तर ते असं भयंकर होतं किंवा यानंतर कधीही डॉक्टर हॉकिन्स दुरुस्त होतील, त्यांची प्रकृती बरी होईल हे सांगता येऊ शकत नव्हतं. डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या म्हटलं की दे कुड नॉट डू सो मच, ते फारसं काही त्याच्या प्रकृतीबद्दल काही करू शकत नाही. अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. परंतु या गोष्टीने, या बिमारीनं किंवा हे त्याला जे डिफिकल्टी निर्माण झाली, डायव्हर्सिटी निर्माण झाली, तर यानं खचून न जाता, भयभीत न होता डॉक्टर स्टीफनने आपला जो अभ्यास आहे, आपला रिसर्च जो आहे तो पुढे त्यांनी चालू ठेवण्याचा निर्धार केला किंवा त्यांनी ठरवलं. अँड इवन गॉट एंगेज्ड टू अ जेन वेल्ड. आणि मग अशातच त्यांचे जेन नावाच्या एका स्त्री सोबत त्यांच्या एंगेज झालं, म्हणजे साखरपुडा झाला, त्यांचं लग्न जुळलं आणि तिच्याशी त्यांनी लग्न सुद्धा केलं. हॉकिन्स सेज दॅट आयरॉनिक ऍज इट मे साऊंड, म्हणजे डॉक्टर हॉकिन्स म्हणतात की ही एक गोष्ट त्यांच्यासाठी उपहासात्मक ठरली. तर पुढे त्यांनी इट इज ऍट धिस डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉयिंग लाईफ द मोस्ट. तर अशा म्हणजे त्यांच्या या बिमारीबद्दल, रोगाबद्दल
त्यांचा उपहास सुद्धा केला जाऊ शकत होता. तर तरी त्यांनी अशा ह्या डिस्मल स्टेजमध्ये म्हणजे अशा एक प्रकारच्या वेगळ्या स्टेजमध्ये की ज्या स्टेजमध्ये ते काही करू शकणार नव्हते, तरीही त्या स्टेजमध्ये त्यांनी आपलं जे पुढील लाईफ आहे, ते पुढील जीवन जे आहे ते अतिशय आनंदाने जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला किंवा त्यांनी निर्धार केला. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. तर त्यांनी पुढचे त्यांचे जीवन हे असे व्हीलचेअरवर उगीचच पडून राहायचं आणि आपण जीवन व्यतीत करायचा असं न करता त्यांनी एक निर्धार केला की he started living life for the moment and continued his डॉक्टरल रिसर्च. त्यांनी क्षणाला जगणं सुरू केलं. म्हणजे तशाही अवस्थेमध्ये ते त्या रोगानं भयभीत न होता किंवा डिसमूड न होता त्यांनी प्रत्येक क्षण ते जगले, आनंदाने जगले आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी त्यांचं जे डॉक्टरल रिसर्च आहे म्हणजे त्यांचं जे संशोधन आहे ते संशोधन त्यांनी वैद्यकीय संशोधन त्यांनी पुढे सुरू ठेवलं आणि एका नव्या उमेदीनं, नव्या प्रयत्नानं, नव्या कॉन्फिडन्सनं त्यांनी ते काम पुढे सुरू ठेवलं. इन द मीन व्हाईल द डिसीज वर्क इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. मग हळूहळू काय झालं की त्यांचा जो रोग होता तो त्यांची ती बिमारी होती ती पुढे वाढत राहिली. त्यांना जो आजार जडला होता त्या आजारानं पुढे एक वेगळं स्वरूप पत्करलं. तो आजार वाढत राहिला आणि त्या आजारामुळे पुढे काय झालं की स्टीफन्सची जी बॉडी आहे, जे स्टीफन्सचे शरीर, संपूर्ण शरीराला अपंगत्व निर्माण झालं आणि लेफ्ट हिम डिसेबल्ड म्हणजे त्याला कुठलीही गोष्ट करता येऊ शकणार नाही अशी कंडिशन निर्माण झाली. ही बिगॅन स्टडीइंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. मग त्यांनी अशाही स्थितीमध्ये त्यांनी ब्लॅक होल्सची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट त्यांनी अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. टू गेट हिज PhD by this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. तर अशा स्थितीमध्ये ज्यावेळी त्यांनी ब्लॅक होलच्या कन्सेप्ट वरती त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केलं आणि त्यावेळी त्यांनी PhD त्यांनी मिळवली म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हे PhD ची डिग्री त्यांनी मिळवली आणि अशा वेळी ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर. अगदी त्याच वेळी कन्फाइंड म्हणजे व्हीलचेअरला ते चिकटून बसले, खिळून बसले म्हणजे त्यांना खुर्चीवरून उठताच येत नव्हतं. त्यांचं सर्व काही जे जीवन आहे ते खुर्चीवरच पुढचं जीवन व्यतीत त्यांना करावं लागलं. आणि अशा वेळी पुढे काय झालं की ही वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि पुढे खूप मोठ्या वेगानं त्यांचं जे हाताचं कंट्रोल आहे म्हणजे सुरुवातीला त्यांचे हात काम करायचे परंतु पुढे हातावरचही कंट्रोल ताबा त्यांचा नाहीसा झाला. हळूहळू म्हणजे हळूहळू म्हणण्यापेक्षा मोठ्या वेगानं त्यांचे हात रिकामे व्हायला लागले अँड स्पीच ऑल्सो. आणि बोलणं सुद्धा त्यांच्या पुढे बंद व्हायला लागलं म्हणजे एक प्रकारे त्यांना मुकेपणा सुद्धा येऊ लागला. त्यांना स्पीच डिसीज सुद्धा जडला पुढे. तर अशा स्थितीमध्ये पुढे काय झालं पहा की द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. तर त्यांनी जो ब्लॅक होल्स या कन्सेप्ट वरती त्यांनी अभ्यास केला, स्टडी केला, तर त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्या ज्या आयडियाज होत्या, त्यांचे इमॅजिनेशन्स होत्या त्या स्पार्क झाल्या म्हणजे काय प्रफुल्लित झाल्या, त्या उजळून निघाल्या. म्हणजे तो एक प्रकारे म्हणू आपण की त्यांची पॉप्युलॅरिटी वाढली, लोकप्रियता डॉक्टर स्टीफन्सची वाढली. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शॉक इस्टॅब्लिश्ड थेरीज. त्यांच्या आधी जे काही थेरीज मांडण्यात आले होते, जे सिद्धांत मांडण्यात आलेले होते, म्हणजे डॉक्टर स्टीफन्स हॉकिंगच्या आधीच्या वैज्ञानिकांनी किंवा शास्त्रज्ञांनी जे काही सिद्धांत मांडले, थेरीज मांडले होते, त्या थेरीजला सुद्धा धक्का बसेल एवढं त्यांनी इपोच मेकिंग म्हणजे काय
ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ऍट पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाइम. अगदी कमी वेळामध्ये त्यांनी जो अभ्यास केला आणि जे सिद्धांत मांडले ते त्यांचे सिद्धांत त्यांच्या आधीचे जे सिद्धांत होते त्यांनाही शॉकिंग होते, त्यांनाही धक्का लावणारे होते, पोचवणारे होते. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ अ बिग बँग. तर बाकी इतर शास्त्रज्ञांचं, सायंटिस्टचं म्हणणं होतं किंवा त्यांचा विश्वास असा होता की या विश्वाची जी निर्मिती आहे, युनिव्हर्स जो आहे, त्याची निर्मिती कशी झाली आहे तर विथ अ बिग बँग, खूप मोठा असा आघात झाला आणि त्या आघातातून म्हणजे युनिव्हर्स मध्ये, स्पेस मध्ये खूप मोठा आघात झाला आणि त्यातून विश्वाची निर्मिती झाली, असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं किंवा त्यांचा विश्वास होता. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा. तर त्यांनी मग ह्याच कन्सेप्टला अधिक क्लिअर करण्यासाठी, ही कन्सेप्ट अधिक प्रभावीपणे समजून देण्यासाठी स्टीफनने एक संशोधन केलं. त्यांनी शोधून काढलं की व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा. त्यांनी लाई अल्जेब्रा ही कन्सेप्ट जी आहे ती शोधून काढली, त्याचं संशोधन केलं. या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्टर स्टीफन्सचं जे इमेज आहे या ठिकाणी दिसते आहे. कशा प्रकारे ते आपल्या लॅबमध्ये कम्प्युटर वगैरे त्यांचं सगळं लॅब वगैरे या ठिकाणी दिसते आहे. या लॅबमध्ये ते कशा प्रकारे व्हील चेअरवर, खुर्चीवरती खिळून बसलेले आहेत आणि अशाही कंडिशन मध्ये ते आपला रिसर्च करत आहेत. तो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव अ फिंगर and with a computer to help him express his thoughts. तर अशा अवस्थेमध्ये की ज्यावेळी त्यांचे हात सुद्धा काम करत नव्हते, ते पूर्णपणे खुर्चीला, व्हील चेअरला खिळून बसलेले होते आणि त्यांच्या हातावरती, त्यांच्या बॉडीवरती, त्यांच्या शरीरावरती कुठलाही कंट्रोल नव्हता. आपल्या शरीराला ते कंट्रोल करू शकत नव्हते. म्हणजे त्यांचे बोट जे होते, फिंगर्स, ते सुद्धा ते कंट्रोल करू शकत नव्हते. आणि अशा वेळी कम्प्युटरवर काम करायचं म्हटलं, टाईप करायचं म्हटलं किंवा कुठलंही काम करायचं म्हटलं तर आपल्याला फिंगर्स आपल्या कंट्रोल झाल्या पाहिजेत, परंतु ते सुद्धा त्यांच्यानं होऊ शकत नव्हतं. आणि आपले जे विचार आहेत, त्यांच्या डोक्यात येणारे जे विचार आहेत ते सुद्धा ते एक्सप्रेस करू शकत नव्हते. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. तर डॉक्टर हॉकिंग हे विज्ञान या विषयामध्ये म्हणजे सायन्स मध्ये एक प्रोफाउंड सब्जेक्ट, म्हणजे प्रोफाउंड सब्जेक्ट जो आहे सायन्स, सर्व म्हणजे जागतिक ज्ञान, विश्वाचं ज्ञान हे सायन्स मध्ये, कारण की सर्व वैज्ञानिक जे थेरीज आहेत, म्हणजे सायंटिफिकल थेरीज आहेत, त्या आपल्याला सायन्स मध्ये, म्हणजे सायन्स या विषयामध्ये, विज्ञान या विषयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अभ्यासायला मिळतात. तर त्यातील डॉक्टर हॉकिंग एक खूप महत्वाचे व्यक्तिमत्व, खूप महत्वाचे व्यक्ती असे आपण म्हणायला हरकत नाही. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टॉर्ड ऑन हिम. बिस्टॉर्ड ऑन हिम म्हणजे त्यांना खूप सारे पारितोषिक त्यांना बहाल करण्यात आले. बिस्टॉर्ड म्हणजे गिफ्टेड, त्यांना पारितोषिक देण्यात आले. खूप मोठे मोठे पारितोषिक आहेत, अवॉर्ड्स आहेत, हे सर्व त्यांना देण्यात आले. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. रॉयल सोसायटीचे ते विद्यार्थी सुद्धा होते. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी of and a member of the US National Academy of Science. युनायटेड स्टेट्सचे जे नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स होते त्याचे ते मेंबर सुद्धा होते, त्याचे सदस्य सुद्धा ते होते. In spite of being considered Einstein's equal,
इन इंटेलिजन्स डॉक्टर हॉकिन्स इज अ व्हेरी हंबल मॅन. तर आणखी एक खूप महत्वाचं आणि महान असं एक सायंटिस्ट होऊन गेलेला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. तर इन स्पाइट ऑफ बिंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. तुम्हाला माहिती असेल आइन्स्टाईनच्या बद्दल सुद्धा त्याचे शिक्षक हा एक स्लो लर्नर आहे, म्हणजे मंदबुद्धी आहे असा त्यांचा समज होता. परंतु त्यावर मात करून आइन्स्टाईनने सुद्धा आपल्या बुद्धीचा प्रकाश त्याने जगामध्ये दाखवला आणि खूप महान शास्त्रज्ञ बनला. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की इन स्पाइट ऑफ बिईंग कन्सिडरेट आइन्स्टाईन्स इक्वल इंटेलिजन्स, म्हणजे आइन्स्टाईनच्या बरोबरीनं डॉक्टर हॉकिन्सची इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता त्या ठिकाणी जरी नसली तरी डॉक्टर हॉकिन्स इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिंग हे एक खूप अतिशय नम्र माणूस होते, नम्र व्यक्ती होते. म्हणजे विनम्रता हा जो गुण आहे त्यांच्यामध्ये भरलेला होता. अ सिंपल डाउन टू अर्थ मॅन ही वॉज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. तर त्यांनी अगदी एक सिंपल साधा सुद्धा माणूस आपल्या मनामध्ये ठेवून त्यांनी खूप साऱ्या पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. ऑथर म्हणजे लेखक. ऑथर्ड या ठिकाणी व्हर्ब तो आलेला आहे. ही हॅज ऑथर्ड म्हणजे त्यांनी खूप लिखाण केले पुस्तकांचे. आणि ते पुस्तक कशाशी संबंधित तर डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांनी जे काही लिखाण केले त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये कशाचा समावेश आहे तर फुल ऑफ विट अँड ह्युमर. अगदी शहाणपणा, बुद्धी, चातुर्य आणि विनोद, ह्युमर ह्या सर्व गोष्टींचा त्यांच्या लिखाणामध्ये समावेश आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. आणि त्यांची लिहिण्याची जी पद्धत होती किंवा त्यांच्या विचार मांडण्याची जी पद्धत होती ती इतकी सरळ आणि सोपी होती की नॉन सायंटिस्ट म्हणजे जे सायंटिस्ट नसतील, शास्त्रज्ञ नसतील असेही व्यक्ती, असेही लोक म्हणजे वैज्ञानिक सोडून सामान्य माणूस सुद्धा त्यांचे लिखाण किंवा त्यांचे विचार समजू शकतील अशा सोप्या शब्दामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. तर या ठिकाणी लेखक सांगतोय की आमच्या काळामध्ये त्यांची एक पुस्तक जिचा खूप खप झाला, खूप विक्री झाली, सर्वात जास्त विक्री झाली आणि सर्वात जास्त विक्री होणाऱ्या पुस्तकांमध्ये डॉक्टर हॉकिन्स यांचं एक पुस्तक होतं. ते म्हणजे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. त्यांनी लिहिलेलं डॉक्टर हॉकिन्सचं पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. हे पुस्तक त्या काळामध्ये सर्वाधिक विक्रीला आलं किंवा सर्वाधिक विकलं गेलं असं या ठिकाणी लेखकाचं म्हणणं आहे. पुढे ऑन बिईंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग the quintessence of optimism and hope says not very different from the rest. तर या डॉक्टर हॉकिन्सला जो हा आजार जडला होता ALS नावाचा ड्रेडफुल भयानक असा आजार, तर या आजाराबद्दल डॉक्टर हॉकिन्स यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं पहा. द क्विंटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझम मीन्स स्टेट ऑफ हॅव्हिंग पॉझिटिव्ह बिलीफ, म्हणजे आशावाद, म्हणजे आपल्यामध्ये पॉझिटिव्ह बिलीफ म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन किंवा विश्वास असणं. अँड क्विंटेन्सेन्स म्हणजे अ परफेक्ट एक्झाम्पल, एक अतिशय योग्य उदाहरण ज्याला म्हणून समर्पक उदाहरण. नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. त्यांना म्हटलं की तुम्हाला या आजाराबद्दल काय वाटलं किंवा काय फील झालं, तर त्यांनी म्हटलं की नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इतरांना जे काही वाटत असेल त्यापेक्षा मला काही वेगळं वाटलं नाही असं त्यांनी उत्तर दिलं. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. त्यांनी पुढे सांगितलं की जितकं नॉर्मल म्हणजे जितकं सामान्य जीवन मला शक्य होईल
तेवढं सामान्य जीवन मी जगण्याचा प्रयत्न केला. And not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. पुढे त्यांनी सांगितलं की नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, मी माझ्या कंडिशनचा, माझी जी अवस्था आहे त्या अवस्थेचा मी कधी खूप जास्त मी त्याचा विचार केला नाही. और रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग, किंवा मला माझे काम करण्यामध्ये ज्या गोष्टी अडथळा आणत होत्या, प्रिव्हेंट्स म्हणजे अडथळा आणणे किंवा टाळणे, तर त्या गोष्टींचा सुद्धा मी फार विचार केला नाही. विच आर नॉट मेनी, की ज्या अडथळा आणणाऱ्या गोष्टी खूप जास्त तर नव्हत्या, पण ज्या काही गोष्टी होत्या त्यांचा मी फार विचार केला नाही. म्हणजे अडचणीवर मात करून मी माझे काम पुढे सुरू ठेवले, हे त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स अँड इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिसमिल. तर डॉक्टर हॉकिन्स यांचा असा विश्वास आहे की विज्ञान पुढे चालून जे युनिवर्स म्हणजे जे विश्वाचे वैश्विक सत्य आहे, काय सत्य आहे किंवा काय गुपित आहे ते शोधून काढेल. विश्वाची निर्मिती कशी झाली, उगम कसा झाला ते शोधून काढेल. विश्वाची काय हिस्ट्री आहे, इतिहास काय आहे, आणि पुढे चालून विश्वाचा अंत कसा होऊ शकेल, त्याचा अल्टिमेट सत्य काय आहे हे देखील प्रेडिक्ट करण्याचा म्हणजे त्याचं भविष्य वर्तवण्याचा प्रयत्न सायन्स करेल, असं त्यांना सांगायचं आहे. लाईक डॉक्टर हॉकिन्स, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ह. तर डॉक्टर हॉकिन्स यांच्यासारखं अनेक व्यक्ती असे आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये डॉक्टर हॉकिन्स यांच्यासारखा एक्झेम्पलरी करेज म्हणजे यांच्यासारखा दृढ निर्धार किंवा करेज, धैर्य दाखवण्याचा त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला. असे खूप सारे व्यक्ती किंवा लोक आपल्याला मिळतील. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. तर या ठिकाणी लेखक म्हणतोय पुढे की लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल, अशा सर्व महान आणि शूर लोकांना आपण काय करूया, लेट अस सॅल्यूट, त्यांना आपण मानवंदना करूया, त्यांना आपण सॅल्यूट करूया, म्हणजे त्यांना आपण अभिवादन करूया की who in spite of being disabled strive to do their best. की त्या लोकांनी कशासाठी त्यांना आपण सॅल्यूट करायचंय, की लेखक सांगतो पुढे की अशा सर्व महान शूरवीरांना, शूर व्यक्तींना की ज्यांनी डिसॅबिलिटीज असताना सुद्धा महान कार्य केलेलं आहे, तर त्यांना आपण मानवंदना करूया, त्यांना सॅल्यूट करूया की ज्यांनी इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राइव टू डू देअर बेस्ट. की जरी ते डिसेबल्ड होते, जरी म्हणजे ते सामान्य व्यक्तीसारखे नव्हते, कुणी अपंग असतील किंवा कुणी अनेक डिफिकल्टीज त्यांना सहन कराव्या लागल्या असतील, तरी अशा व्यंगावर मात करून, अपंगत्वावरही मात करून ज्या लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये अशा सर्वोत्तम कामगिरी केलेली आहेत, उत्तमोत्तम या जगाला, युनिव्हर्सला, या विश्वाला त्यांनी उत्तमोत्तम योगदान दिलेलं आहे, त्या सर्व वीरांना आपण सॅल्यूट करूया, त्यांना मानवंदना करूया. अशा प्रकारचं डॉक्टर हॉकिन्सच्या या लाईफ स्टोरी मध्ये आपण शिकलेलो आहे. तर आय होप की मित्रांनो तुम्हाला हा जो सेकंड पार्ट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहे तुम्हाला लक्षात आलं असेल, समजलं असेल. सो आय रिक्वेस्ट यू टू लाईक and subscribe my channel. Please share with your friends. Bye. Take care.